नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. सकाळ झालेली आहे. गावाकडची कामं आवरले आहेत, पाणी वगैरे भरून झालं आहे, कोंबडे ओरडत आहेत आणि आता न्याहारीची वेळ आहे. आज न्याहारीला करायचं काय, टायटलवरून तुम्हाला समजलं असेल. गावाकडे कसं आहे, रोजच्या रोज सकाळची न्याहारी, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, असं 3 टाईम जेवण असतं. तर शक्यतो सर्वजण आलो तर सकाळी कधी कधी नाश्ता होतो फक्त, पण बऱ्याच वेळा जेवणच असतं. तर आज जेवणामध्ये करायचं काय, तर शिंगटा आणला आहे आपण. तर त्या शिंगट्याच्या बोट्या असतात. जर गावातले तुम्ही असाल तर तुम्हाला माहिती आहे, त्या शिंगट्याच्या बोट्या खूप फेमस, खास करून पावसाळ्यामध्ये तर अजून फेमस. तर आपण आणला होता, कधी आणलेला तो? डिसेंबर जानेवारी. हां, तेव्हा आणला होता, मोठा होता. 2000ला सांगितलं होता. तो अर्धा अर्धा आम्ही घेतला होता. तर मावशीने अर्धा घेतलेला, मी अर्धा आणला होता. त्याच्या बोट्या आता संपायला आल्या काय? हां, संपायला आल्यात. पावसाळ्यासाठी आगोरचा जो बाजार भरेल तेव्हा बघू, भेटला तर शिंगट्याचा एखादा मासा आणू परत. तर चला, आज खास बेत असणार आहे शिंगट्याच्या बोट्या आणि तांदळाची भाकरी. तर चहा पिऊन घेऊ त्याच्या अगोदर आणि मग जेवणाच्या तयारीला. आज काय ताई आहे, आई आहे, कोणीतरी करेल. चला चहा प्यायला या. आज टेरेसवरती जाऊन चहा पिऊ मस्त अशी. आज ॲक्च्युली पूर्ण ढगाळ वातावरण आहे. पाऊस आला तर येईल, पण काय माहिती नाही. काय माहिती, आता वातावरण तर तसं झालं आहे, ढगाळ 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 एकदम. या मंडळी, गावाकडचा कोरा चहा प्यायला मस्त एकदम. आणि इकडे काकी करते भाजावळीची तयारी. काकी पटापट, पाऊस येतोय. हो येतो. बाकी मोकळा आहे, त्या कलबाच्या इथेच जरासं गवत आहे. होय, तिकडे काकी करते रोपटा, म्हणजे नाचणीची शेती असणार आहे तिकडे. तर त्याची तयारी सुरू आहे. आणि वरती वातावरण बघा, कसे ढग दिसत आहेत का तुम्हाला? ढग आलेत म्हणजे पाऊस येऊ शकतो. या बाजूला पूर्ण काळे काळे ढग आहेत बघा वरती पूर्वेकडे. आणि पूर्वेकडचे जर काळे ढग असतील तर पाऊस नक्की येणार. वातावरण तर तसंच झालं आहे, काय माहिती आता बघूया. आणि इकडे पाखरं आलेत बारीक बारीक शेवग्याच्या झाडावर, छोटे छोटे आहेत, दिसत आहेत का? आणि हे पूर्ण धुकट धुकट वातावरण आणि ढग पण आहेत आणि बाजूला धुकं पण आहे बघा. तर पाऊस नक्की येईल असं वाटतंय. टेरेसवरती इकडे सुकवान सगळं आहे. इकडे बघता ही आंब्याची फोडं आणि इकडे हे अळू जे आपण आणले होते ना, ते इकडे सुकवायला ठेवलेत. म्हणजे ते आता सुकले ना की त्याची सुकळी खायला मजा येते. हे सुकवतात, त्याच्यानंतर मिठाच्या पाण्यातून एकदा काढायचं आणि परत सुकवायचे. मग ते मस्त पावसाळ्यामध्ये वगैरे खायला ना मस्त लागतात. गावाकडे असेल तर ही अळूची सुकडी माहिती असेल तुम्हाला. चला खाली जातो, पटापट चहा पिऊन घेतो आणि त्याच्यानंतर मग तयारीला लागूया न्याहारीच्या. आज बऱ्याच दिवसाने ना सुकी मच्छी करतोय. हो, शिंगट्याच्या बोट्या. ते पण असं म्हणजे ह्या बोट्या म्हटलं ना, आता आम्हाला लहानपणी एकदम खूप भारी आवडायच्या. हा, तेव्हा ते मिळायच्या नाही खायला. हा, तेव्हा म्हणजे कमी असायचं असं. हो. तर आणि आम्ही तिघं खाणार आहे. हा, तर आता काय ना, घरी असतं पण आम्हाला खायची इच्छा होत नाही. आणि मुंबईला म्हटलं तर सुकी मच्छी आपण करतच नाही, शक्यतो होतच नाही बनवणं. गावी आलेली तर आईला बोलली आज सुकी मच्छी बनवते. आई बोलली बोट्या बनव. हे शिंगट्याच्या बोट्या ना मोजून 5 घेतल्यात. हो का? एक ह्याच्यावर एक भाकरी आरामात जाईल. हा, हे कसं जास्त खायला होत नाही. जो मसाला होतो ना तो छान लागतो. आणि हे मांस असतं ना, म्हणून जास्त खायला होत नाही. ह्याला आहे ना असं थोडा टाइम आहे ना भिजवून ठेवायचं, असं पाणी टाकून 10 मिनिटं तरी भिजवून ठेवायचं. खारट असतात ना. हो. आणि ह्या भाजीत ना शक्यतो आपण ना म्हणजे मीठ टाकायचं नाहीच वापरायचं मीठ, कारण हे पूर्ण ऑलरेडी खारटच असतात. हा मासा आहे ना खूप मोठा असतो, व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलं असेल. मग तो घरी आणला जातो, त्याला बरंच मीठ असतं. ते मीठ काढल्या जातं, तो धुतल्या जातो व्यवस्थित. नंतर हे असे छोटे छोटे आहेत ना पीस करून त्याला म्हणजे सुकवल्या जातो. आणि मग तो खाऊ शकतो आपण. हा, ह्या म्हणजे अशा भाजून खाल्ल्यात ना तरी खूप छान लागतात, नुसत्या अशाच भाजून. कारण हा धुतलेला असतो ना, धुवायची एवढी गरज पडत नाही त्याला. हे भाजून पण खूपच सुंदर लागतं. भाजून पावसातून वगैरे खूप छान लागतं ना.
तर आता हे ठेवूया 10 मिनिटं, तोपर्यंत बाकीची तयारी करूया. हो, तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करूया. पप्पा हे बघा तुमच्यासाठी जेवण आणलं. हा, काय आणलंय? पापड आणि भात आणि भरपूर आहे. हा भात पण आहे. भाजी कसली आहे? हा भाजी कसली आहे ती? फणसची फणसची भाजी आहे. आणि मच्छी मच्छी पण आहे. आणि चपाती ओके, मस्त रे. एवढं आणि काय? भेंडीची भाजी. भेंडीची पण आहे. कधी केलंस एवढं? हा? आता आता लगेच केलंस उठून माझ्यासाठी एवढं? थँक्यू. हा, पहिला भात. भात, फक्त भात. भात आणि चिकन खातो. हा, मस्त रे. रोज एकच आयटम चिकन. लय भारी. भेंडी पण आहे आज. भेंडी पण आहे. भेंडी आहे. हा. मस्त भेंडी रे. आणि काय चपाती पण खातो. हा, चपाती आणि सर्व मस्त मस्त आहे. झालंय. नंबर झाले होनी सगळं. मस्त बनवलंस ग. हा, असं रोज बनवणार ना पप्पांसाठी? माझ्यासाठी हम्म. बनवणार. मला नाही दिलं मग तू. बरं म्हणावं. हाय हाय हाय. घे, खातो पण. चिकन मस्त आले का? एक नंबर. हे काय आहे, चपाती? नाही मग भेंडी. मस्त आहे. भारी आहे ग. आता दुपारी बनव हा काहीतरी. चिकन चाव चाव नाही बनवलंस आणि बरेच दिवस. हा चिकन चाव चाव. ह्याच्यात काय आहे? अच्छा, तेच आहे का ते? कसं असतं चिकन चाव चाव? मी पण पहिल्यांदा नाव ऐकलं. हा, तिलाच माहिती. कसं लागतं ते चिकन चाव चाव? मस्त. मस्त लागतं. अरे कधी नावच ऐकलं नव्हतं पण चिकन चाव चावचं. हा हा, हे टोप बघा गरम करायला ठेवलाय. एक छोटे छोटे टोप आहेत ना, हा. ते मच्छीसाठीच वापरते आई. हो, खास करून. खास करून छोटे छोटे टोप. अरे एकटीच असते ना, हम्म. त्यामुळे वापरते मच्छीला. बघा टोप ठेवला, टोप गरम पण झाला, तेल टाकते. हा, गावाकडची चूल मस्त पेटले बघा. तो ते पेट्यातच असते दिवसभर. चालूच असतं. आई लाकडं भरपूर आणते हो. आणि चालूच असतं. लसूण टाकते, 2 पाकळ्या लसूण टाकते, कारण आपला गोडा मसाला आहे ना हम्म. त्याच्यात लसूण बराच वापरते. पण एक फोडणीला थोडासा लसूण टाकते. हा. हे लसूण एकदम लालसर झाले कांदा टाकते, कारण वीज व्यवस्थित पेटली ना हम्म. की कसं एकदम लगेच तेल गरम होतं. कांदा टाकला तर कढीपत्ता पण टाकते. पप्पा खावा. कांदा आहे ना लालसर होतोय हम्म. तोपर्यंत आपण आहे ना ह्या बोट्या आहेत त्यांना आहे ना मसाले लावून घेऊया. ओके. तर पाणी काढून टाकलं त्यातलं. हो, मसाले लावायचे आहेत ना आपण. ह्याच्यात आज खास गावाकडची. खास करून आहे ना काल करवंद आणलेली आम्ही. हम्म. ती थोडीशी करवंद ठेवली होती. हम्म. मग ती करवंद टाकणार आहोत. त्याची पण चव मस्त आहे. जसं आपलं कोकम चिंच ना तशी करवंद. हे गावी कसं आता म्हणजे उन्हाळ्याच्या टायमाला हम्म. आंब्याची फोडं, करवंद हे बरंच असतं. हो. त्यात मसाला टाकते. हम्म. पप्पा दोघांचं सांगतो ना. हो. थोडीशी हळद पावडर टाकते. मसाला असा मस्त मिक्स करून घ्यायचा. हम्म. हे पहिल्याचं जेवण. हा, हो. पहिलं जेव्हा शेतात आई जायची ना हम्म. तेव्हा अशी आई दाखवायची असं करायचं जेवण. साधं ते- सोपं हा, आहे. तेव्हा मी 4थी-5वीला असताना आहे ना हम्म. जेवण बनवायची. आणि तेव्हापासूनच मला जेवणात जास्त रस आहे. त्यात टाकायचं. ओके. एकदम साधं सिंपल. या जेवणाला जास्त तामजाम नाही. गावाकडचं जे पण जेवण आहे ना ते पटापटच होतं. हो, चुलीवर पण असतं आणि म्हणजे काय माहिती नाही जेवणाचं हे हम्म. एकदम झटपट. आता मुंबईला आपण बरंच काही त्याच्यात वापरतो. हम्म. कोथिंबीर, टॅमॅटो. आता इकडे गावी कसं पटकन सर्व गोष्टी भेटतात असं नाही. जरी संकेश्वरला वगैरे गेलो तर टॅमॅटो, मिरच्या घरच्या असतात म्हणा. दरवर्षी आपल्याकडे टॅमॅटो वगैरे पण असतात. पण ह्यावर्षी कसं टॅमॅटो वगैरे नाहीत. वांगी, टॅमॅटो, मिरच्या बऱ्याच असतात. तर आता मिरच्या आहेत पण त्याला उंगी मिरच्या आहेत. पण जास्त काढत नाही. आता असं मिक्स केलं ना की थोडं पाणी ओतायचं ओके. आणि शिजू द्यायचं. साधारण बोट तेवढं पाणी टाकलं तरी चालेल. हो, तर ते थोडेसे कडक होतात ना सुकून हो सुकून. हो हो. आणि ते गरम होण्यासाठी आहे ना पुरेसं पाणी ओतायचं.
हे आता एक 10-15 मिनिटं शिजवायचं. झालं. चला, शेंगट्याच्या बोट्या फोडणीला दिल्या आहेत, त्या आता शिजतील, एक 10-15 मिनटामध्ये शिजतील. त्याच्यानंतर मग बघूया आता आई भाकरी भाजते की ताईच भाजते. तर तांदळाची भाकरी चुलीवरची आणि मग सकाळची न्याहारी करू. गावाकडे असलं की असं जेवणाचं काही टेन्शनच नाही. आणि शक्यतो मी बऱ्याच वेळा सांगतो की गावाकडे भूकही तेवढीच लागते. मुंबईला काय सकाळी चहासोबत बटर टोस्ट खारी काय खाल्लं तर खाल्लं, मग दुपारी जेवण, आपण 4-5 भाकऱ्या, आणि मग त्याच्यानंतर संध्याकाळी नाश्ता केला तर केला, मग रात्रीचं जेवण, असं शेड्यूल आहे शक्यतो. पण गावाकडे असं नाही. गावाकडे असलं की मग ते शेड्यूल पूर्ण चेंज होतं आणि तेवढी भूक पण लागते. हे महत्त्वाचं आहे, कारण गावचं वातावरण म्हणा, इकडे थोडंसं फिरणं वगैरे आलं त्यामुळं जेवण जातं. तर आता शेंगट्याच्या बोट्या झाल्या ना की मग चुलीवरच्या मस्त गरमागरम भाकऱ्या बनवूया आणि मग जेवूया. मस्त असं आहे ना रस्सेदार, बघा कसं भारी झालेलं आहे. शेंगट्याच्या बोट्या झाल्यात तयार. मस्त असे वटाणे हे खायला मस्त लागतं. हा, दिसतंय तसे वटाण्यासारखे, पण खायला आहे ना खूप सुंदर लागतात भाकरी बरोबर. करवंद मच्छीत काही टाकून बघा, खूप छान लागते मच्छी. एक गावी आता असे करवंद, आंबे, आता कोकम वापर करत नाही. आता कोकम सुकवणार आणि मग काही पावसातून वापर करणार. आता कोकम, आंब्याची सालं अशी सुकवतात. चला ते उतरून घेऊया आणि भाकरी भाजून घेऊ. हो, आता भाकरी करते. हे पाणी बघा मस्त गरम करायला ठेवलंय. आज आईला बोलली मी भाकऱ्या करते. शक्यतो गावी आली की भाकऱ्या करत नाही, आईच करते भाकऱ्या. हे पाणी आहे ना थोडस गरम झालंय. ओके, थोडं गरम झालंय आणि पीठ आहे ना चालून घेतलंय मस्त असं. त्याच्यात आपण हे पाणी टाकायचं. पाणी टाकण्याचं कारण काय आहे ना, भाकरी जर संध्याकाळपर्यंत राहिली ना तरी नरम राहते भाकरी. आणि पीठ पण आहे ना थोडस फुलते जरा. गरम पाणी टाकलं ना की पीठ जरा फुलते. हे जिथे म्हणजे 2 भाकऱ्या होणार असं तिथे 3 भाकऱ्या होतात. सकाळच्या न्याहारीसाठी खास ही चुलीवरची भाकरी. हो, रोज आई बनवते, आज मी बनवते. थोडस जरा चेंजेस. हा, तू पण बनव. थोडं गरम पाणी टाकतो, म्हणजे हात नाही टाकायचा त्याच्यात, म्हणजे हात कसा भाजेल. हलकसच गरम पाणी असतं, पण थोडंसं जरा थंड करून घ्यायचं. असं थंड झालं की मग आपण हाताने मळून घ्यायचं. पाणी कसं थोडं थोडं टाकायचं. हो, एकदम पातळ नाही झालं पाहिजे ना पीठ. म्हणून पाणी थोडं थोडं टाकून घ्यायचं. आता पीठ मळेपर्यंत आहे ना याच्यावर तवा ठेवते चुलीवर, म्हणजे कसं तवा पण गरम होईल. राख उडत असते. तवा कसा गरम झाला ना भाकऱ्या एकदम पटापट होतात ना. हे गावचे तवे आहेत ना हे जाड असतात, हे लोखंडाचे तवे असतात ना. आपण मुंबईला काय जास्त लोखंडाचे तवे वापरत नाही, कारण गॅसवर गरम व्हायला टाइम जातो ना. पॅन वापरतो. शक्यतो क्वचित आपण लोखंडाचे तवे वापरतो. दिसतो होते मात्र पटकन. हा, दिसतो पटकन होते. आपला पण मस्त आहे बरोबर. हो, तवा पण कसा गरम झालाय. आता पीठ मळते. ओके, हे पिठाला ना थोडा चिकटपणा येतो. आपण जेव्हा हे करतो ना गरम पाणी टाकतो ना त्या पिठाला मस्त असा चिकटपणा येतो. काय बनतंय? अवनीचं जेवण दिवसभर चालूच असतं. शी, त्याला कुठं पुसतंय?
पीठ टाकायचं आणि अशी भाकरी करायची. लाकडाची उंडी. पप्पा हम्म. ते द्या. हे जर आपण गरम पाणी टाकतोय ना तर आपण ही भाकरी आहे ना लाटून पण करू शकतो. अच्छा, हा एवढं नरम होऊन जातं. हा एवढं नरम होतं, एकदम पातळ होते हा लाटली तर. आमची आजी तर होती ना ती तर हातावर भाकरी बनवायची. आणि कोलपाट आहे ना तेवढी भाकरी मोठी असायची तिची. म्हणजे एक भाकरी, हा एक भाकरी तुम्ही खाणार नाही. आता तू तर खाल्लीच नाही पण आम्ही खाल्ली भाकरी अशा. हा हातावर अशी भाकरी करायची ती. ते आपल्याला तेवढी तर कला नाही, आपण ही कोलपाटावर थापून करू शकतो. चला, मस्त ताईने भाकऱ्या भाजून घेतल्यात. तर आता मगाशी ज्या शिंगट्याच्या बोट्या शिजवल्यात आपण, आणि आता ही ताईने बनवलेली गावच्या चुलीवरची मस्त गरमागरम तांदळाची भाकरी अशी मस्त आजची न्याहारी आहे. चला जेवण घेऊ. या मंडळी, सकाळची न्याहारी करायला या. मस्त ताट सजलं आहे बघा न्याहारीचं. तर इकडे करवंद दिसत आहेत का, करवंद आणि शिंगट्याच्या बोट्या आहेत. आणि इकडे ही मस्त गरमागरम तांदळाची भाकरी आहे. आणि बाहेर असं ऊन सावळीचा खेळ सुरू आहे. आता बघा ऊन पडलं आहे, जरा मस्त वाटतं आहे. तिकडे त्या बाजूला दिसते का लीला मावशी गोधडीतून वर येते. या मंडळी, सकाळची न्याहारी करायला. गावच्या रुटीनप्रमाणे आपण पडवीमध्ये शक्यतो बसतो. मस्त वाटतं इकडे. जास्त करून सकाळची न्याहारी तरी माझी इकडे बाहेरच असते. कट्ट्याचा पुरेपूर फायदा म्हणजे इकडे काही मोबाईलवर काम असेल, कॉल्स असतील किंवा लॅपटॉपवर काम असेल तर शक्यतो इकडे बाहेर बसतो. चार्जिंग संपते तेव्हा आतमध्ये थोडा वेळ बसतो, परत बाहेर येत असतो. तर चला, या ज्या बोट्या आहेत ही बघा बोटी, मस्त बोटी शिजले. या बोटीसोबत आहे ना, एका बोटीसोबतच एक भाकरी पूर्ण जाते. तर आपण आता जरा टेस्टिंग करूया कशी झाले. या मंडळी, अप्रतिम. ॲक्च्युली या बोटीची चव आहे ना थोडी वेगळीच आहे. आणि सोबत हे जे करवंद आहे ना, करवंदाने या बोट्यांची चव अजूनच वाढलं आहे. सकाळच्या जेवणामध्ये आज काहीतरी खास गावाकडची सुकी मच्छी. तर चला आता जेवण घेतो, त्यानंतर भेटतो तुम्हाला परत. ऊन पडलं आहे आता बरंच. सकाळपासून जरा वातावरण होतं ढगाळ, ऊन पडलं आहे पण ढग काय गेलेले नाहीत. ढग अजून तसेच आहेत. काय माहिती नाही काय करणार आहे पाऊस तो. चला मंडळी, सकाळची मस्त न्याहारी झाली आहे. मजा आली आज. शिंगट्याच्या बोट्या आणि गरमागरम भाकरी. गावाकडे सकाळच्या न्याहारीमध्ये नेहमी काय बनवायचा हा प्रश्न असतो. पण भाज्या पण आजूबाजूला पण तेवढ्याच अवेलेबल असतात. त्याच्यानंतर मच्छी आली, मध्येच कधी नदीवर गेलो तर मासे घेऊन येतो. मटण आलं, चिकन आलं, ह्या सगळ्या गोष्टी असतात. नाहीच काय झालं तर घराजवळ एवढ्या भाज्या आहेत ना, काही ना काहीतरी होऊन जातं. तर अशीच आज ज्या आपण शिंगट्याच्या बोट्या आणल्या होत्या ना, त्याची मस्त अशी रेसिपी केलेली आणि सकाळची न्याहारी झालेली आहे मंडळी. तर आता ऊन पडलं आहे, तर आता मला वाटत नाही आज तरी पाऊस येईल. मोकळं केलं आहे आता. सकाळी एवढं वातावरण होतं की असं वाटलं आता पाऊस येतो आहे की काय. असो, चला मंडळी, आता थोडी ऑफिसची कामं वगैरे आवरायची आहेत. तर हा ओव्हरऑल एक सकाळच्या न्याहारीचा व्हिडिओ होता. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.